नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आपली सगळ्यांची आवडती जोडी आज आपल्या सोबत आहे आणि चला तर मग आज त्यांच्याशी गप्पा मारूयात. सगळ्यात पहिले कसे आहात दोघं? खूप मस्त छान. छान. कसं चाललंय? छान चाललंय. आमच्या जीवानंदिनीच्या आयुष्यात दुःख खूप चालू आहे सध्या आणि त्यातनं बाहेर पडण्याचे प्रयत्न, लोकांपासून लपवण्याचे प्रयत्न असे चालले आहेत दोघांचे. हो, आणि खूपच प्रयत्न चालले, सगळेच प्रयत्न चालले आहेत. कारण तुम्हालाही माहित असेल की आम्ही 30 मिनिटांचा एपिसोड करतोय, म्हणजे टेलिकास्ट 40 मिनिट्सचा आहे. सो तेही प्रयत्न चालले आहेत, रोजला शूटिंगला येऊन शूटिंग करणं आणि प्लस जसं म्हणाली तसं लोकांपासून लपवणं की मिसकॅरेज झालंय म्हणून काव्याला ते कळू न देणं, या सगळ्या गोष्टींची धडपड सुरू आहे. आणि आताच मी जस्ट इथे बघते की काव्याची चोरोटी अशी ती लगबग चालू आहे. सो त्याबद्दल काय सांगाल की अजून काय ट्विस्ट बघायला मिळणार आहेत? काव्याची चोरोटी तर आहेच, पण ऍट द सेम टाइम जीवानंदिनीचं मिसकॅरेज झालेलं आहे जे ते लपवतायत सगळ्या कुटुंबापासून. तर त्या चोरोटीत अशी गोष्ट घडणार आहे जी पुढे जीवानंदिनीचा हा ट्रॅक मिसकॅरेजचा पुढे घेऊन जाणार आहे आणि लोकांना खूप मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे, ज्याचं ओपनिंग ह्या चोरोटीत होणार आहे. आणि त्याचा प्रोमो पण आत्ताच आउट झाला, तर तो सगळ्यांनी बघितला असेल. तर ते सगळं मी रिव्हील करणार नाही, पण त्यासाठी तुम्हाला काव्याची चोरोटी हा एपिसोड नक्कीच बघावा लागेल, कारण त्याही पुढे बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. जीवानंदिनीच्या आयुष्यात कशी वादळ येणार आहेत, काव्या पारच्या आयुष्यात काय काय घडणार आहे, सगळं हळूहळू तुम्हाला उलगडायला लागेल आणि त्याची सुरुवात आजच्या या एपिसोड पासून होणार. अरे वा. आणि चोरोटी म्हटली की एक होता ना हळवा क्षण असतो किंवा तो एक वेगळाच मोमेंट असतो. तसं तुलाही एक छोटी बेबी आहे, तर तुझे ती चोरोटीची आठवण काय सांगशील? माझ्या चोरोटीची आठवण अशी आहे की मी अमेरिकेत होते, त्यामुळे माझी चोरोटी भरलीच गेली नाही. खूपशा गोष्टी राहूनच गेल्यात माझ्या. त्यातली एक चोरोटी, आणि माझ्या आईनी ती पाठवली होती माझ्या आईंबरोबर, सासूबाईंबरोबर. त्या 9व्या महिन्यात आल्या होत्या. जी 3ऱ्या महिन्यात भरायची असते चोरोटी, ती 9व्या महिन्यात. आणि माझं पोट खूप वाढलं होतं आणि मला उभं राहता येईना, चालता येईना. सो आई उद्या 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 करत त्या त्यांच्याबरोबरच घेऊन गेल्या. सो चोरोटी अशी माझी भरलीच गेली नाही. सो ही आठवण आहे माझी, ही सगळ्यात मोठी आठवण. हो येस. पण ठीक आहे, म्हणजे ते कसं असतं, शेवटी एक सेलिब्रेशन असतं, फॅमिलीचा सहभाग, एकत्र येणं सगळ्यांमुळे. तर ते तेव्हा होऊ शकलं नाही बिकॉज कोविड होतं आणि त्यामुळे आमचे फॅमिली मेंबर्स नाही पोहोचू शकले अनफॉर्च्युनेटली. तसं सगळ्यांनाच त्या बाबतीत एक काय म्हणू, वाईट वाटतं की अरे आपण हे नाही सेलिब्रेट करू शकलो. सो असं मी काहीतरी तुम्हाला चोरोटी सांगितलं ते विसरून जा. काव्याची चोरोटी खूप मस्त आहे आणि तुम्हाला बघायला खूप मज्जा येईल. आणि मलाही आम्ही दोघेही म्हणजे आमच्या परीने जीवानंदिनीचा ट्रॅक तशा पद्धतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय, ज्यात तुम्हाला मजा येत असेल. आय होप. आणि काय वाटतंय तुम्हाला आमच्या ट्रॅक बद्दल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रेग्नन्सी म्हटलं ना की एक बोलतो ना, ते स्टेज एक खूप नाजूक असते. हो. तर त्यात काही बोलतो प्रिकॉशन्स आपण काय घ्यायला पाहिजे किंवा ऍज अ वर्किंग वुमन काय केलं पाहिजे आजकाल? सांगा, कारण तू सुद्धा आज तुझ्यासोबत जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो किंवा काय, आपण ते एक वर्किंग वुमन बघतो ज्या प्रेग्नेंट असतात. सो त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, आम्हाला सांगू द्या. दोघांनी सांगा, जे वाटतं ते सांगा. नाही, प्रेग्नन्सी म्हणजे बघ, प्रत्येक मुलीची प्रेग्नन्सी वेगळी असते. आणि मला असं म्हणायचं की कुठलीही मुलगी ती खुश असली पाहिजे त्या काळात 9 महिन्यांच्या. मी तुला सांगते, मी अगदी 9व्या महिन्यापर्यंत मी आणि माझा नवरा फक्त फिरत होतो. खूप लांब आम्ही गाडीने प्रवास करत होतो आणि मी योगा करत होते आणि मी माझी काळजी घेत होते. पण मला जे खायचं होतं ते मी पोटभर खाल्लं, मला करायला कोणी नव्हतं, मी करून खाल्लं. सो ठीक आहे, म्हणजे पण आपण ती फेज एन्जॉय करायची असते आणि आपल्यासोबतचं, आपल्या अवतीभोवतीचं वातावरण छान ठेवायचं, कारण मला वाटतं त्याचा परिणाम बाळावर होत असतो. सो बस, बाकी काय नाही. आणि थोडंसं डॉक्टरचं जे काय, आपल्या जर सपोज कोणाची नाजूक प्रेग्नन्सी असेल तर तशी काळजी घ्यायला पाहिजे. हुल्लडबाजी नाही करायची अर्थात, पण एन्जॉय करायचं. तर तू काय सांगशील, कारण आपण जाता येताना बऱ्याचशा प्रेग्नेंट लेडीज बघतो, कधी कधी असं होतं की त्यांना नाही सहन होत, तर त्यांनी त्या काळात काय काळजी घेतली पाहिजे? आपली आई असते, बहीण, मोस्टली बहीण असू दे, मैत्रीण असू दे, एखादी जवळची. नाही, आता
ऑफकोर्स लग्न न झाल्यामुळे मला ते माहित नाही, पण मी माझ्या बहिणींच्या वेळेस बऱ्याचदा बघितलंय. कारण मला 7 भाचे आहेत, भाचे भाजी सगळं मिळून 7 आहेत. सो त्या प्रेग्नन्सीज मी बघितल्या आहेत आणि कशी काळजी घेतली जाते, काय गोष्टी केल्या जातात हेही मी बघितलंय. की जनरली माझी आई माझ्या बहिणींना काम करायला लावायची शेवटच्या महिन्यामध्ये, 9व्या महिन्यामध्ये. कारण तिचं असं म्हणणं असायचं की जेवढं तुम्ही काम कराल तेवढं ते इझिली प्रेग्नन्सीच्या वेळेस तुम्हाला ते पेन, लेबर पेन जे म्हणतो आपण, ते तितकं होत नाही. जेवढं तुम्ही ऍक्टिव्ह राहाल फिजिकली तेवढं, जेवढं तुम्ही एका जागेवर बसून राहाल तेवढं तुम्हाला जास्त, असं मी ऐकलं होतं. हे मी माहित नाही. प्लस बाकी खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील, क्रेविंग्स होतात बऱ्याच वेळा आणि कधीही होतात. जसं तुम्ही आता जीवनदिनीच्या ट्रॅक मध्ये पण पाहिलं की पापलेट खायचं क्रेविंग झालं होतं नंदिनीला, तर पहाटे 3 वाजता उठून जीवा गेला होता सिरियल मध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बऱ्याच होतात. तर मला असं वाटतं की ती एक वेगळी, जसं मृणाल म्हणाली, एक मज्जा पण असतील, ती फेज एन्जॉय करायची असते. आणि आमच्या खरं तर जीवनदिनीच्या लाईफ मध्ये ती खूप कमी आली फेज आणि आता वेगळ्याच गोष्टी आल्यात. पण हे तुला मी नक्की सांगेन की ट्रॅक खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला ती बघताना सतत क्युरियोसिटी लागणार आहे की नक्की पुढे काय होणार आहे, आता पुढे काय होणार आहे, आता इथे कळलं, ह्याला कळेल का, त्याला कळेल का, तिला कळलं तर पुढे काय होणार आहे. सो या सगळ्यामध्ये ना जो गोष्ट आहे ना, ती गोष्ट खूप छान आहे. दादा नाही ठीक आहे, काही नाही. आमचं सध्या तामझाम सुरू आहे, तुम्ही बघालच नंतर बाजूला, त्यामुळे बिचारा त्यांची पण खूप धावपळ सुरू आहे. छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. फक्त जाता जाता प्रेक्षकांना आमचं काय सांगा? प्रेक्षकांना जसं मी आता सांगितलं की आतापर्यंत तुम्ही खूपच कमाल सपोर्ट केलाय आम्हाला, म्हणूनच शो इतका सुपरहिट होऊ शकलाय. आणि आता सुद्धा मी तुम्हाला सांगेन की गोष्ट इतकी इंटरेस्टिंग होत जाणार आहे ना पुढे. तुम्हाला जे दोन्ही कपल्स असतील, काव्यार्थ असेल, जीवनदिनी असेल, सो या सगळ्यामध्ये ना तुम्हाला या चौघांची गोष्ट बघायला मिळणार आहे आणि त्या चौघांमध्ये आपापसात कशा गोष्टी गुंफल्या गेल्या आहेत हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि हे सगळं खूप इंटरेस्टिंगली पेरलं गेलंय, त्यामुळे खरंच बघायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम. मीही हेच सांगेन की नक्की बघा आणि तुमचं खूप खूप प्रेम असंच आमच्यावर राहू देत. आम्हाला पण छान वाटतं जेव्हा तुम्ही भरभरून कमेंट्स करता आणि तुमचे मतं तुमची स्पष्टपणे मांडता. सो नक्कीच आम्ही आमच्या परीनं छान करण्याचा प्रयत्न करतोय. सो प्लीज बी विथ अस आणि बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. थँक्यू. थँक्यू.